सध्या सर्वत्र थंडीचे कडाक्याचे दिवस असल्यामुळे आपण कळंब शहराचं वातावरण, राजकीय वातावरण खूपच तापलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. कळंब शहराचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माननीय दत्ता तनपुरे. तर साहेब, आता जे तुम्ही समोर जात आहे इलेक्शनला, निवडणुकीला, तर तुम्ही एक नगर सेवक सगळ्या वार्डामध्ये दिलेले आहेत. मग त्याच्यासाठी तुम्ही अशी काय उपाययोजना तुम्ही सांगणार आहात तुमच्या नगरसेवकासाठी? येणाऱ्या काळात तुमच्या सांगण्यानं कळंबचा विकास होईल. कळंब नगर परिषद निवडणूक 2025च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या ठिकाणी पूर्ण तयारी केली आहे. एकदम नव्या दमाचे आणि नवे कोरे करकरीत असे आम्ही या शहरामध्ये नगरसेवक दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्ष पदाचे स्वयंभू असे प्राध्यापक असणाऱ्या सौ मीनाक्षीताई भोवर त्या आम्ही उमेदवार म्हणून दिले आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रामध्ये प्रचंड असं मोठं नाव असलेलं, लौकिक नाव असलेले असे एक महिला उमेदवार, ज्या महिला उमेदवाराच्या कुटुंबाच्या माध्यमातून कळंब शहरामधील सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर दुसरे जे दोन उमेदवार आहेत यांच्याकडनं शहरातील सहकार क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठलीही कामगिरी झालेली नाही. त्यामुळे अत्यंत अभ्यासू आणि क्षमतावान असणारे नगराध्यक्ष आम्हाला मिळालेले आहेत आणि या ठिकाणी आमचा विजय 100% होणार आहे. बरं, कळंबच्या नागरिकांसाठी अजून काय तुमच्या डोक्यामध्ये काय संकल्पना वेगळी आहे का? आम्ही कळंब शहरामध्ये स्वच्छ शहर, समृद्ध शहर, वृक्ष लागवड, महिलांसाठी स्वच्छतागृह यासारख्या अनेक मूलभूत सुविधा घेऊन कळंब शहरामध्ये आठवडी बाजार एकच भरतो, तर कळंब शहरामध्ये आठवडी बाजार 2 भरले पाहिजेत. जनावरांचा आठवडी बाजार या ठिकाणी भरला पाहिजे. यापूर्वी कळंब शहरात आठवडी बाजार भरत होता, पण इथल्या राज्यकारभाराने तो आठवडी बाजार बंद केलेला आहे. यासाठी आम्ही व्यापार वाढीसाठी आम्ही प्रयत्न करू. कळंब शहराला आर्थिक बळ मिळेल असं अजून ठोस उपाययोजना आहेत का? ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलं, कळंब शहरातली आर्थिक बाजारपेठ वाढण्यासाठी व्यापाऱ्यांना ज्या काही मूलभूत सुविधांची गरज आहे त्या सर्व मूलभूत सुविधा पुरवू. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आताच जनावरांचा बाजार हा खूप मोठ्या प्रमाणात पूर्वी भरतो, बंद झालेला आहे, तो बाजार चालू करू. त्या माध्यमातून कळंब शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक क्रांती घडेल आणि शहरातल्या व्यापार वृद्धीसाठी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांना ज्या ज्या मूलभूत सुविधांची गरज आहे व्यापार वाढीसाठी त्या आम्ही पूर्ण करू.